नमस्कार मंडळी, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला आजचा दिवस आनंद जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आजचा व्लॉग हा सकाळच्या रुटीनने शेअर करते आहे तुमच्याशी. तर सकाळच्या डब्याची तयारी करून झाली, त्यानंतर छानशी रांगोळी काढली. आज श्रेयांचा बड्डे आहे, तर हे त्याला ओवाळून घेत आहेत. आणि मग चकुलीसुद्धा त्याला दादाला त्याच्या ओवाळून घेते, कारण तिलासुद्धा त्याला ओवाळायचं होतं. त्यानंतर मग श्रेयांना पप्पांच्या पाया पडायला सांगितलं. मग चकुलीसुद्धा पप्पांच्या पाया पडली आणि त्यानंतर मग मीसुद्धा त्या श्रेयांना ओवाळून घेतलं. माझ्याबरोबर चकुलीसुद्धा पुन्हा दादाला ओवाळायला आली होती. ते सगळं झाल्यानंतर मग हे कामावरती गेले आणि मी माझं काम करायला घेतलं. घरातलं सगळं आवरून झालं होतं. मग म्हटलं चकुलीचा कपाट खूप मेसी झाला होता. मेसी म्हणजे दररोजच लावते मी तो, पण चकुली सगळे कपडे ओढून काढून सगळे मेसी करून ठेवते. सगळे इकडचे कपडे तिकडे, तिकडचे इकडे असं सगळे करून ठेवते. मग म्हटलं चला आता वेळ आहे आपल्याकडे, तर आपण हे करून घेऊया. मग तिने जे कपडे सगळे पसरून ठेवले होते ते सगळे घड्या मारून ठेवले, जेणेकरून पुढच्या वेळेस काढायच्या वेळेस शोधाशोध करायला लागणार नाही. सगळे कपडे तिचे आवरून घेतले. तिचे सगळे कपडे वेगवेगळे ठेवते, जेणेकरून पटकन मिळतील. फ्रॉके वरच्या सेक्शनला आहे, नाईट ड्रेससुद्धा वरच्या सेक्शनला ठेवले आणि दिवसभरासाठी घालणाऱ्या शॉर्ट पॅन्ट ह्या खालच्या सेक्शनमध्ये ठेवते आणि टी शर्टसुद्धा. ते सगळं झाल्यानंतर तिसऱ्या सेक्शनमध्ये तिचे नवीन कपडे आहेत, ज्यात की बड्डेला तिच्या मिळालेले आणि ते बारशालासुद्धा मिळालेले कपडे. त्यात फ्रॉकीज खूप आहेत आणि तिला फ्रॉकी घालायला अजिबात आवडत नाहीत. त्या तशाच पडून आहेत. एकदासुद्धा तिनं ते फ्रॉकी वापरले नाहीत. आणि त्यानंतर सुद्धा तिला पंजाबी ड्रेस आणि बाकी शॉर्ट ड्रेस वगैरे अशा आलेत, पण तिला ते सुद्धा घालायचे नसतात. फक्त हे दोन जे पंजाबी ड्रेस आहेत ते तिला खूप आवडतात आणि तेच ती कुठेही बाहेर जाताना घालायला सांगते. बाकी सगळे ड्रेस तसेच तिचे पडून आहेत. कोणाकोणाच्या घरी अशा नखरेबाज मुली आहेत मला नक्की कमेंट करा. पप्पा तर बोलतात, तिला रोज पप्पा बोलतात की हे कपडे आता कोणी घालायचे, तर तिचं काहीच नाही. तिला तिचे ठरवलेले कपडे तेच घालायचे. फिरायला जाताना तिलाच कपडे घालायचे कोणते असतात तेच विचारून घेतो, म्हणजे मग तिच्याच चॉईसने कपडे घातले जातात. आम्ही चॉईस केलेले तिला अजिबातच आवडत नाहीत. तिचं कपाट लावून झालं आहे आणि त्यानंतर मग इथे आम्ही खाली श्रेयांची पुस्तकं वगैरे आणि बाकी आमच्या वापरायची वह्या पुस्तके अशा सगळे जे मेसी झालं होतं, म्हणजे मुलंच मेसी करून ठेवतात. चकुली तर जवळ तिला हातातला येणार असल्यानं त्यामुळे सगळं विस्कटून ठेवते. मग ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं आणि आता हे बघा कसं छान दिसतंय. पण हे किती दिवस टिकेल माहिती नाही, पण चला काम तर करून झालं आहे. त्यानंतर मग माझी घरातली आजी आणि मम्मीसुद्धा घेऊन आले होते 4च्या दरम्यान आणि हे संध्याकाळी श्रेयांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करतो आहे. ही माझी मम्मी आहे आणि श्रेयांची आजी आहे. पहिल्या बड्डेला आली होती आणि ही माझी आजी आहे आणि श्रेयांची पणजी आहे आणि हे यांना तर ओळखतच. आता हा श्रेयांचा मामा आहे. त्यानंतर आम्ही फोटोशूट केलं, त्याला कपडे गिफ्ट केले. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. बाय.